नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड हा जो चॅप्टर आहे क्लास 6 चा चॅप्टर नंबर 2 त्याच्या एक्सरसाइज बद्दल हा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. बघा, प्रश्न क्रमांक 1, हिअर आर टू टाइप्स ऑफ सीड्स, म्हणजे दोन टाइपच्या सीड दिले आहेत. व्हॉट डिफरन्सेस डू यू फाइंड अमंग द रूट्स अँड लीफ व्हेनेशन ऑफ देअर प्लांट. त्या सीड्सचे जे प्लांट्स आहेत त्याच्या रूट मध्ये आणि लीफ व्हेनेशन मध्ये काय डिफरन्स आहे हे या ठिकाणी विचारले. बघा, पहिलं सीड आहे व्हीट आहे. तर व्हीट हे मोनोकॉट प्लांट आहे आणि त्याचं रूट सिस्टम आहे फिब्रियस रूट सिस्टम आणि व्हेनेशनचं टाईप आहे पॅरलेल व्हेनेशन. लक्षात आलं. आणि दुसरं जे सीड दिलंय ते किडनी बीन्स आहे. तर ते डायकॉटिलेडॉनचं प्लांट आहे, डायकॉट आहे, त्याचं रूट आहे टॅप रूट आणि व्हेनेशन आहे रेटिक्युलेट व्हेनेशन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघू. नेम्स ऑफ सम ॲनिमल्स आर गिवन बिलो. खाली काही ॲनिमल्सची नावं दिलेली आहेत. तर त्यांचं 3 ग्रुपमध्ये वर्गीकरण करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे, ए, बी आणि सी. तर ए काय सांगितलंय, ए ग्रुप जो आहे तो ॲक्वॅटिक ॲनिमलचा आहे असं सांगितलंय. ॲक्वॅटिक ॲनिमल जे असतील तर ते ए ग्रुपमध्ये टाका. आणि बी ग्रुप जो आहे तर ॲनिमल्स इन द एरिया टेरेस्ट्रियल ॲनिमल सांगितलेले. बी ग्रुपमध्ये जे टेरेस्ट्रियल म्हणजे जे लँडवर राहतात, जमिनीवर राहतात. आणि सी ग्रुपमध्ये असे ॲनिमल जे जमीन आणि पाणी या दोन्हीमध्ये राहतात, त्यांना ॲम्फिबियन असं म्हणतात. आणि ते अशा प्रकारे 3 ग्रुपमध्ये दिलेल्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपल्याला ग्रुपिंग करायचंय. तर बघा, ए ग्रुपमध्ये काय काय येणार, डॉल्फिन आणि व्हेल येईल, कारण डॉल्फिन हे पाण्यात असतात आणि व्हेल पण पाण्यात असतात आपल्याला माहिती आहे. सी ग्रुप म्हणजे बी ग्रुपमध्ये म्हणजे जे जमिनीवर राहणारे प्राणी आहे त्यामध्ये कोणकोणते येईल, त्यामध्ये येतील हॉर्स, त्यानंतर शीप, त्यानंतर पिजिओन आणि अर्थवर्म आणि स्क्विरेल. हे प्रॉपर जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. आणि असे काही प्राणी असतात की जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यामध्ये पण राहतात. तर ते त्यामध्ये कोण कोण आहे प्राणी बघा. फ्रॉग आहे की जे जमिनीवर पण असतं पाण्यात पण असतं, राहू शकतं. क्रोकोडाईल आहे, क्रोकोडाईल पण दोन्ही ठिकाणी राहू शकतं. त्यानंतर टॉर्टाइज म्हणजे कासव आहे, ते जमिनीवर असतं पाण्यामध्ये असतं. अशा प्रकारे दिलेल्या ऑर्गॅनिझम्सचं, दिलेल्या ॲनिमल्सचं आपण 3 ग्रुपमध्ये ग्रुपिंग केलंय. आलं लक्षात. तिसरा प्रश्न काय बघा. तिसरा प्रश्न काय, मनूज मदर मेंटेन ए किचन गार्डन. ठीक आहे, मनूची आई किचन गार्डन मेंटेन करते. तर एक दिवशी काय झालं, वन डे शी वॉज डिगिंग आउट अ रॅडिश फ्रॉम द सॉइल. शी टोल्ड मनू दॅट रॅडिश इज अ काइंड ऑफ ए रूट. ठीक आहे. तर ते गार्डन मध्ये असताना मनूच्या आईने रॅडिश उपटून घेतलं आणि सांगितलं की रॅडिश पण एक प्रकारचं मूळ आहे. तर प्रश्न असा आहे, एक्झामाइन रॅडिश अँड राईट व्हॉट टाइप ऑफ रूट इट इज. म्हणजे रॅडिश कोणत्या टाईपचं रूट आहे ते असा प्रश्न विचारला आपल्याला. आणि व्हॉट टाइप ऑफ व्हेनेशन वुड यू ऑब्झर्व इन द लिव्स ऑफ रॅडिश प्लांट. मग रॅडिशच्या प्लांटमध्ये व्हेनेशन कोणत्या टाईपचं असेल असं देखील तिथे विचारलंय. तर बघा मित्रांनो, रॅडिश हे टॅप रूट सिस्टम मध्ये मोडलेलं जातं. म्हणजे रॅडिश हे एकतर मूळ आहे आणि रॅडिश हे एक मुख्य मूळ आहे ज्याचा आपण खाद्य म्हणून उपयोग करतो किंवा ते खातो आपण. आणि जे बाकीचे छोटे छोटे मूळ दिसतात त्यापासून उगवलेले ते बाकी उरलेली मुळं असतात. आणि मुख्य जे रूट आहे तर ते म्हणजे रॅडिश आहे. म्हणजे रॅडिश इट इज इटसेल्फ ए रूट characterized by a single thick central root that grows vertically downward into the soil. आलं लक्षात. This main root which is also edible part of radish. आलं लक्षात. आणि व्हेनेशन म्हणजे रॅडिशच्या पानावर व्हेनेशन कोणत्या टाईपचं असतं तर रेटिक्युलेट व्हेनेशन टाईपचं असतं. नेक्स्ट बघूयात. चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न बघा, तो पण इमेज बेसिसवर आहे. 2 इमेज दिलेले आहेत. लुक ॲट द इमेज ऑफ ए माउंटन गोट अँड ए गोट फाउंड इन द प्लेन्स. म्हणजे सपाट भागावर जी शेळी आढळते आणि माउंटन भागावर जी शेळी आढळते त्यांचे पिक्चर्स दिलेले आहे आणि त्यांच्यामध्ये काय डिफरन्स दिसतो ते विचारलंय. व्हॉट आर द रिझन्स फॉर दिस डिफरन्सेस. म्हणजे हे जे डिफरन्स दिसतात शरीरावर की बाबा एका शेळीला बघा जास्त केस आहेत, एका शेळीला कमी केस आहेत. तर आणि एक शेळी जरा जास्त हेल्दी दिसते, म्हणजे एकदम जाडजूड आणि भक्कम आणि थोडीशी स्ट्रॉंग दिसते जी माउंटन शेळी आहे. तर ते का असतं तर ते विचारलंय. तर बघूयात आपण उत्तर काय त्याचं. माउंटन गोट काय आहे, जनरली हॅव ए मोर स्ट्रॉंग मस्क्युलर बिल्ड. म्हणजे चांगली मस्क्युलर असते, ताकदवर असते. कारण माउंटन म्हणजे काय, डोंगराळ भागात राहते ती शेळी आणि तिथे तिला जास्त ताकद लागणार आहे
इकडून तिकडे हालचाल करण्यासाठी, म्हणून त्यासाठी त्यांचं ते शरीर एकदम स्ट्रॉंग बनलेलं आहे. आणि दे ऑफन हॅव थिक डेन्स फर टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड टेम्परेचर. आणि माउंटेन भागात टेम्परेचर जरा कमी असतं, तर त्या ठिकाणी टेम्परेचर पासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या अंगावर फर जास्त प्रमाणावर असते. आलं लक्षात. आणि जी प्लेन सरफेसवर म्हणजे जे सपाटी प्रदेशावर आढळणारी जी शेळी आहे, तर त्याच्यात काय असतं, युजली हॅव ए लायटर बिल्ड सुटेड टू ओपन स्पेसेस विथ अ लेस डेन्स. म्हणजे त्यांना काही तशी आवश्यकता नाही मॉडिफिकेशनची, जास्त फर असण्याची आवश्यकता नाही किंवा जास्त स्ट्रॉंग असण्याची आवश्यकता नाही, कारण ते ज्या ठिकाणी राहतात तो प्रदेश एकदम सपाट प्रदेश आहे. अशा पद्धतीने शारीरिक डिफरन्सेस आहेत या दोन वेगवेगळ्या शेळ्यांमध्ये. जे म्हणजे अशी एक शेळी जी माउंटन मध्ये आढळते आणि दुसरी जी शेळी आहे ती सपाट जमिनीवर आढळते. त्यांच्या शरीरात त्यांच्या हॅबिटॅटनुसार, जिथे त्या प्रदेशात राहतात त्यानुसार शरीरामध्ये बदल असतात. ठीक आहे. 5वा प्रश्न बघा काय आहे, म्हणजे खाली परत ऑर्गॅनिझम्सची ॲनिमल्सची नावं दिलेली आहेत. ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम म्हणू आपण. ग्रुप द फॉलोइंग ॲनिमल्स इंटू 2 ग्रुप्स बेस्ड ऑन एनी फीचर अदर दॅन दोज डिस्कस इन द चॅप्टर. म्हणजे असे काही फीचर्स आहेत काही ऑर्गॅनिझमचे, तर त्याच्या सिमिलॅरिटी घेऊन आपल्याला काही ग्रुप तयार करता येतील का, म्हणजे जे चॅप्टर मध्ये डिस्कस केलेले नाहीयेत आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणते ग्रुप असतील तर ते कोणते आहेत ते आपल्याला आपण प्रयत्न करूयात बघा. तर बाळांना जन्म देणारे म्हणजे गिव्हिंग बर्थ टू देअर यंग वन, म्हणजे अंडी न घालता डायरेक्ट बाळांना त्यांच्या जन्म देणारे असे कोणकोणते आहेत ॲनिमल्स ते बघूयात. तर काव आहे, बॅट आहे आणि व्हेल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बॅट हा जरी पक्षी असला तरी तो बाळांना जन्म देतो, अंडे घालत नाही. आणि व्हेल हा जरी मासा असेल तरी तो अपवाद आहे बघा, तो व्हेल सुद्धा बाळांना जन्म देतो, अंडी घालत नाही. तर बाळांना जन्म देणारे कोणकोणते प्राणी आहेत, काव, बॅट आणि व्हेल. अंडी घालणारे कोणकोणते प्राणी आहेत, पिजिऑन आहे, टॉर्टॉइज आहे, फिश आहे, लिझार्ड आहे. ती अंडी घालणारे प्राणी आहेत. ठीक आहे. इन्सेक्ट कोणते आहेत, कॉकरोच आणि ग्रासहोपर, हे 2 प्रकारचे इन्सेक्ट आहेत. आलं लक्षात. तर असं वेगवेगळ्या क्रायटेरिया घेऊन आपण ॲनिमल्सचं ग्रुपिंग करू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रश्न बघा, 6वा प्रश्न आहे. तर थोडासा तो सोशल प्रश्न आहे. म्हणजे ॲज द पॉप्युलेशन ग्रोज अँड पीपल वॉन्ट मोर कम्फर्टेबल लाईव्स, फॉरेस्ट आर बिंग कट डाऊन टू मीट व्हेरियस नीड्स. म्हणजे बाबा पॉप्युलेशन वाढतीये आणि त्यासाठी म्हणजे राहायला जागा पाहिजे, लोकांना कम्फर्ट पाहिजे, म्हणून वृक्षांची तोड केली जाते. ठीक आहे. तर त्याचा हाऊ कॅन दिस अफेक्ट अवर सराउंडिंग, म्हणजे याचा दुष्परिणाम कसा होतो आपल्या एन्व्हायरमेंटवर ते आपल्याला सांगायचं आहे. हाऊ डू यू थिंक वी कॅन ऍड्रेस दिस चॅलेंज, म्हणजे हे चॅलेंज आपण कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, असा एक प्रश्न विचारलाय. तर सुरुवातीला तसं लिहिताना तर आपण एक प्रस्तावना लिहिली पाहिजे की बाबा कटिंग डाऊन फॉरेस्ट मुळे काय काय होतं. तर कटिंग डाऊन फॉरेस्ट हॅज अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन अवर एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तर कसं होतं, तर क्लायमेट चेंज, बायोडायव्हर्सिटी लॉस, म्हणजे जे क्लायमेट आपलं ऋतुचक्र आहे ते चेंज होतं. बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत त्यांची संख्या कमी होते बघा. त्यानंतर वॉटर सायकल आहे ते डिस्टर्ब होतं आणि इकोसिस्टीमला डॅमेज होतं. तर हे सगळे दुष्परिणाम होतात. तर ते सगळे अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त प्लांटेशन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना या बाबतीत अवेअर केलं पाहिजे की असं जर आपण झाडं तोडत गेलो तर पुढे आपलं भविष्य धोक्यात आहे, असं इतके दुष्परिणाम होऊ शकतात. हे अवेअरनेस आणली पाहिजे. टू अवॉइड अँड मिनिमाइज दिस कॉन्सिक्वेन्सेस वी शुड डू ॲज मच ॲज पॉसिबल प्लांटेशन केलं पाहिजे आणि अवेअरनेस केलं पाहिजे. लक्षात, हे 2 मुद्दे महत्वाचे आहेत. म्हणजे वृक्षतोड केल्याने म्हणजे डिफॉरेस्टेशन केल्यामुळे काय होतं ते एक मांडायचं आणि त्याला चॅलेंज म्हणून घेतल्यानंतर म्हणजे ते त्याच्यावर काय उपाय करता येईल किंवा त्याला कसं टॅकल करता येईल या प्रॉब्लेमला, हा एक मुद्दा त्यात मांडायचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, एक फ्लो चार्ट दिलेला आहे तुम्हाला. प्लांट तो जरा नीट ऑब्झर्व करा. ते प्रश्न आहेत आणि आन्सर आहे. प्लांट आहे का, तर यस हे म्हटलंय, प्लांट आहे. त्यानंतर त्याला लिव्ज आहेत का, डज इट हॅव ए लिव्ज, तर यस म्हटलंय. तर मग त्या लिव्जच्या व्हेनेशनवर हा प्रश्न आहे खरा तर. मग नेक्स्ट जो शेवटचा प्रश्न आहे, डज इट हॅव ए रेटिक्युलेट व्हेनेशन, बाबा त्या लिव्जला
रेटिक्युलेट व्हेनेशन आहे का, यस म्हटलं की नो म्हटलं. दोन प्रकारचे व्हेनेशन असतात. रेटिक्युलेट व्हेनेशन जर नसेल तर ऑब्विसली पॅरलेल व्हेनेशन असणार आहे. म्हणून जर यस म्हटलं रेटिक्युलेट व्हेनेशन यस, तर रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय, तर पानांमध्ये मध्ये एक मोठी शिर असते आणि त्या शिरेच्या दोन्ही बाजूला आणखी वेन्स असतात. ठीक आहे. तर मँगोचं तुम्ही पान बघितलं असेल, त्याचं उदाहरण आहे मँगो, रोज, हिबिस्कस, हे त्या रेटिक्युलेट व्हेनेशनची उदाहरणं आहेत. आणि जर नो म्हटलं तर ते झालं पॅरलेल व्हेनेशन. आणि पॅरलेल व्हेनेशनची उदाहरणं आहेत कोकोनट, व्हीट आणि मेज. ठीक आहे. असे ग्रास असणारे जे आहेत ना, तर ग्रास जरी बघितला पण ते पण पॅरलेल व्हेनेशन मध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 9th क्वेश्चन आहे. 8th क्वेश्चन आपण स्किप केलाय. 8th क्वेश्चन जरा तुमच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा बघा. तुमच्या आकलनावर आधारित आहे तो. 9वा प्रश्न जो आहे, बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन इन द टेबल फाइंड आउट एक्झाम्पल ऑफ दीज प्लांट्स फॉर इच ग्रुप. बघा परत तसाच फिरून प्रश्न आहे. एक टेबल दिलाय, त्यामध्ये 2 ग्रुप दिलेत. ए ग्रुप आहे, त्याचं टाइप ऑफ सीड दिलंय, त्याचं टाइप ऑफ सीड दिलंय डायकॉट, टाइप ऑफ रूट दिलंय टॅप रूट. तर त्याची उदाहरणं काय आहेत, आपण मागच्याच प्रश्नात बघितलं. डायकॉट टॅप रूट असेल तर त्याचे एक्झाम्पल आहेत मँगो, रोज, हिबिस्कस. आणि बी ग्रुप दिलाय, त्याचं सीड आहे मोनोकॉट आणि टाइप ऑफ रूट आहे फिब्रस रूट्स. त्याची एक्झाम्पल आहे कोकोनट, व्हीट आणि मेज. हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याचं व्हेनेशन, ए ग्रुपचं व्हेनेशन असेल रेटिक्युलेट व्हेनेशन आणि बी ग्रुपचं व्हेनेशन असेल पॅरलेल व्हेनेशन. आता नेक्स्ट पाहूयात. शेवटचा प्रश्न आहे बघा. दोन्ही इमेज दिलेत. एका इमेज मध्ये आहेत, एका इमेज मध्ये दिले बदक आणि त्याचं फीट कडे एरो करून दाखवलं आपल्याला वेब्ड फीट. आणि दुसऱ्या इमेज मध्ये आहे दुसरा जो बर्ड दिलेला आहे तो पिजॉन आहे. तर त्यांनी काय विचारलंय की हे वेब्ड फीटचं नेमकं काम काय आहे आणि म्हणजे काय, कशासाठी ते त्या डक्सच्या पायांमध्ये आहे. तर वेब्ड फीट म्हणजे काय, एक थिन लेअर ऑफ स्किन बिटवीन द फिंगर ऑफ डक. ओके, दिस ऑब्झर्व अदर अक्वॅटिक, जे पाण्यामध्ये राहणारे पक्षी आहेत, अदर अक्वॅटिक बर्ड्स ऑल्सो हॅज दिस टाइप ऑफ अडॅप्टेशन. मग ते कशासाठी असतं, फीट ऑफ डक शोज थिन स्किन लेअर बिटवीन देअर फिंगर ऑफ फीट. दिस मेक इज इझियर टू पॅडल अँड पुश द वॉटर. म्हणजे पोहण्यासाठी, स्विमिंग इझी होण्यासाठी आणि पाणी पुश करण्यासाठी हे वेब्ड फीट बदकामध्ये आढळतात, डकमध्ये आढळतात. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण चॅप्टर नंबर 2 ची एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते एकदा सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. असेच व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, असेच विषय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.